कार्यकर्ते पीपीटी असलेलं पेनड्राईव्ह तुम्ही मला दिलं होतं का? दिलं होतं? पण मला मिळत नाहीये ते. हो, आय थिंक तुम्ही मला दिलं होतं. मला सापडत नाही आता. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला ते प्रेझेंटेशन मेल करून ठेवा. हां? बघतो मी. शोधतो मी, बघतो, कळवतो. बाबा प्रसाद घ्या. केतकी काकू देवळात गेल्या होत्या. काय झालं, काय शोधता तुम्ही? अगं ते पेनड्राईव्ह आहे, त्यामध्ये प्रेझेंटेशन आहे, त्या क्लायंटला दाखवायचं, तो सापडत नाहीये. कुठे ठेवला होता तुम्ही? तेच तर आठवत नाही ना. आणि तो पेनड्राईव्ह खूप महत्वाचा आहे. काय करायचं ते कळत नाही मला. पप्पाजी हां. कॉफी. थँक्यू. बाबा काळजी नका करू, सापडेल पेनड्राईव्ह. मी पण बघते. तसं कार्यकर्त्यांना मी सांगितलंय ते प्रेझेंटेशन मेल करायला, पण त्या पेनड्राईव्हमध्ये ना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे तो पेनड्राईव्ह पेनड्राईव्ह? हे काय इथे कपाटात? ह्या बाजूला हो नक्की. हो, हे काय पेनड्राईव्ह? एक मिनिट, एक पकड. पण बंद कपाटात तुला कसं दिसलं? कपाट बंद होतं? हो ताई, बंद कपाटात मला पेनड्राईव्ह कसं दिसली? काय होतंय सगळं? बंद होता का कपाट? तुम्ही शांत व्हा. हे द्या इथे आधी, इथे द्या. बंद होतं कपाट? हो, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. नेत्र, मी कालपासून बघते हे असं होत आहे. तुम्हाला लांबचं खूप स्पष्ट दिसतंय. ह्या आधी असं कधी झालं होतं? नाही, आधी असं कधीच झालं नव्हतं. काल मला तुमच्या किंचाळण्याचा आवाज आला. मी तिथे आले, तुम्ही मला म्हणालात की मला भास होतोय. तेव्हा नक्की काय घडलं होतं? काही झालं होतं का तेव्हा? काल काय घडलं होतं? ताई सांगा ना, काय घडलं होतं नक्की? काय बोलतेय तू? कधी घडलंय सगळं? सगळं काय प्रकार आहे? मला नाही आठवत आहे काही पण. असं काय करताय तू? तुम्ही मैथिली मॅडमच्या खोलीमध्ये होता? हां. मग तुम्ही काहीतरी ओरडलात जोरात, जोरात किंचाळलात, मग मी तिथे आले. खोलीत होते मी. हां. पण मी किंचाळलं असं काय आठवत नाहीये मला. असं काही नाही झालं. सगळं काय आहे नेत्रा? काय सुरू आहे सगळं? का होतंय सगळं? भीती वाटते मला. नाही, घाबरू नका तुम्ही, घाबरू नका. घाबरण्यासारखं काही नाही झालंय. आपण बघूया ना काय झालंय ते. मी आहे ना. हां, अजिबात घाबरायचं नाही. हां, मी आहे. आपण बघूया काय करायचं. तुम्ही चला माझ्याबरोबर या. मम्मम झाली का दोघींची? पोट भरलं ना? आता शांतपणे झोपायचं. आई बाबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. किती छान खेळतायत दोघी. मला नाही वाटत आज झोपतील त्या. आत्या एक काम कराल का? बोल ना. मागे तुम्ही मैथिली मॅडमच्या मनातलं ऐकलं होतं ना, तसं पुन्हा एकदा ऐकता का? का? काय झालं? तुम्ही एकदा ऐकून बघा ना. नेत्रा, अगं मी दोनदा ऐकलंय त्यांच्या मनातलं. ते खरंच खूप चांगले आहेत. आता तरी एकदा खात्री करून बघूया. मला खातरजमा करायची आहे.
पण मला हेच कळत नाही की तू इतका अविश्वास का दाखवतेस त्यांच्यावर. बरं, एकदा प्रयत्न करून बघूया. बरं ठीक आहे, मग आपण आताच खाली जाऊया. मी फाल्गुनी ताईंना इथे बोलवते, त्या बाळांजवळ बसते. खेल रही है बच्चियां, ईशा और रीमा. नीचे तक आवाज आ रही है. अब एक दूसरे के नाम ले लो, है ना? ऐसे है ना? ऐसे ऐसे खेल रहे हैं. रीमा खेल रही है, ऐसे खेल रही है. ईशा तुझा अजूनही संशय आहे त्यांच्यावर. तू एवढा अविश्वास का दाखवतेस? नाहीतर मला गरज नाही वाटत त्यांच्या मनातलं ऐकायची. काय झालं? काय करते ईशा? आत्या. बर, ऐकते. ईशा काय करते? हो असं करते. बघ किती छान खेळतायत दोघींची. माझा तर विश्वासच बसत नाही की ह्या रुपालीची जोडी बहीण आहे. काय विचार करतायत त्या? ते हाच विचार करतायत की दोन्ही बाळं खूप गुणी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच आयुष्यभर राहू दे. हे घर आणि या घरातली माणसं खूप छान आहेत. घरच्यांचं ऐका आणि खूप मोठ्या व्हा. आयुष्यभर अशाच राहा. माझं उरलेलं आयुष्य ह्यांना मिळू दे अशी प्रार्थना करत आहेत ते देवाकडे. क्या हुआ? आप लोग इतने धीरे धीरे बात क्यों कर रहे हैं? नाही, बाळांचे कपडे बदलायचे आहेत ना, तेच बोलत होतो. तो आइए ना, बदल दीजिए. हो. नेत्रा, जाइए आप, मैं बदलती हूँ. नाही नको, मी करते. नेत्रा. चिंता मत कीजिए, मैं बदलती हूँ. जाइए. बरं ठीक आहे. काय झालं साहेब? मला तुमच्या सगळ्यांशी जरा बोलायचंय. हो बोल ना मग, काय झालंय? ऑल ओके ना? ब्रो, काय झालंय? मी मैथिलीजींना सोडायला उद्या कलकत्त्याला जातोय. खरंच? हो, कारण त्या या घरात आहेत ते बाबांना आवडत नाहीये. घरात उगाच भांडणं होतात आणि बाबांना त्रास होईल असं मला काही करायचं नाहीये. गुड डिसिजन. बरं अद्वैत, तुला पॉसिबल नसेल तर मी जातो, काही प्रॉब्लेम नाही, तू थांब इथेच. नाही नाही ठीक आहे, मी जाईन त्यांच्यासोबत.
नेत्रा, काय झालं? तुम्ही सगळे आमच्याकडे असं का बघताय? कोण आहात तुम्ही? आमच्यासारखी दिसणारी ही माणसं कोण आहेत? तर काय सुरू आहे सगळं? तर नक्की काय सुरू आहे इथे? नेत्रा, नेत्रा ऐक, माझं हे सगळं काहीतरी खूप विचित्र घडतंय. ही माणसं आमची प्रतिबिंब आहेत. नाही नेत्रा, आम्ही नेत्रा नेत्रा या माणसांवर विश्वास ठेवू नका, हे घात करतील. बाबा, आत्ताच्या आत्ता बाहेर काढूया त्यांना. खरं कोण खोटं कोण ओळखायचं कसं? बाबा, असं काय करतेस? कधीपासून तुझ्या समोर होतो मी. आम्ही खरे आहोत. काहीच कळत नाही नेत्रा, नक्की नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? तेजस, अरे आमच्यावर विश्वास ठेवा. ही माणसं खोटी आहेत, आम्ही खरे आहोत. यानं ताबडतोब घराच्या बाहेर काढायला हवं. काही झालं तरी या माणसांपासून आपल्या फॅमिलीला त्रास नाही होऊ देणार मी आता. तुम्ही सगळे जण जे हत्यार मिळेल ते घेऊन या. जा लवकर.
नाही. नेत्रा, तू आधी लांब हो यांच्यापासून. फाल्गुनी, केतकी, शेखर, तुम्ही आज जा. तेजस, तन्मय, तुम्ही दोघंही लांब राहा. काय झालं? तुम्ही सगळ्याचं बघत काय बसलाय? बाबा प्लीज ऐका माझं. यांना मारून इथून हकलावं लागेल आपल्याला. असुरस्य दिव्यदृष्टी धारयतु. बाबा तुम्हाला कळत कसं नाहीये? खरा अद्वैत मी आहे. नेत्रा, कोणीतरी खूप मोठा डाव रचलाय. तुम्ही कुणीही यांच्या षडयंत्राला बळी पडू नका. आम्ही खरे आहोत, हे खोटे आहेत. यांना संपवलं तरच आपल्या फॅमिलीवरचं संकट दूर होईल. बाबा प्लीज ऐका माझं. खरं अद्वैत मी आहे. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. बाबा प्लीज ऐका माझं. खरं अद्वैत मी आहे. मारा याला. बाबा मारा याला. बाबा काय करताय? बाबा मी अद्वैत आहे. बाबा प्लीज ऐका. बाबा काय बोलताय? बाबा शेखर काय करताय तुम्ही? खरं अद्वैत मी आहे. बाबा प्लीज ऐका. बाबा प्लीज ऐका. खरं अद्वैत मी आहे. बाबा प्लीज ऐका. बाबा शेखर थांबा. आत्ता कळेल कोण खरं आणि कोण खोटं.